नमस्कार मंडळी, आज मी बनवते सुंदर आकर्षक असे आंब्याचे उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चला। इथे मी गूळ खोबऱ्याचं सारण तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पूड मिक्स केली। इथे मी 2 आंबे कापून घेतले आणि त्याची प्युरी करून घेतली। त्यातली अर्धी प्युरी आपण सारणामध्ये मिक्स करून घेऊया आणि अर्धी प्युरी पिठामध्ये मिक्स करण्यासाठी ठेवूया। प्युरी घातलेले सारण ड्राय करण्यासाठी 10 मिनिटं लागतील, तोपर्यंत आपण पीठ उकडण्याची तयारी करूया। इथे मी समप्रमाणात पाणी आणि प्युरे घेतला आणि थोडं मीठ आणि 1 चमचा तूप मिक्स करून घेतला आणि पाण्याला छान उकळी काढून दिली। ते पाणी आणि प्युरीला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये तेवढंच पीठ मिक्स करून घेतलं आणि झाकण मारून एक चांगली वाफ काढून घेतली आणि गॅस बंद केला। इथे मी 2 वाटी पाणी, 2 वाटी प्युरे आणि 4 वाटी पीठ असं प्रमाण घेतलं आहे। साईडला आपण सारणही तयार करायला ठेवलं होतं, ते त्याच्याकडे आता बघूया। सारणामध्ये मी आता 1 चमचा खसखस मिक्स करते आणि थंड करायला ठेवून देते। आता सारण थंड होईपर्यंत आता पीठ मळायला घेऊया। इथे पीठ खूप गरम आहे, ते हातानेच मळता येणार नाही, त्यासाठी आपण एका वाटीचा उपयोग करूया। एक चमचा तूप हातावर घेऊन चांगलं पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे पीठ मऊसूत मळून घेऊया। एक छोटासा आपल्याला हवा तसा गोळा घ्यायचा आणि त्याची पातळ अशी पारी करून घ्यायची। मी हातानेच पारी करते। जर तुम्हाला अशी पातळ पारी करता येत नसेल तर पुरी मेकरचाही वापर करू शकता। आणि नाजूक अशा कळ्या करताना पण वरून चिमटीत धरून खालपर्यंत कळी आली पाहिजे। बघा माझी कशी आली आहे, तशी खालपर्यंत कळी आली पाहिजे। आणि पातळ अशी वाटी करायची। जेवढी आपण पातळ वाटी करू ना, तेवढाच सारण घातल्यानंतर मोदक रुचकर लागतो। सारण घातल्यानंतर मोदकाच्या पाकळ्या नाजूक हाताने बोटाने बंद करत वरच्या साईडला नाक असं त्याचं बंद करत यायचं। हे बघा कसे दाखवते। कळ्या एक साईडला झुकवायच्या, म्हणजे तो दिसायलाही सुद्धा आकर्षक दिसतो। बनवून ठेवलेले मोदक थोडे कडक किंवा असे थोडेसे सक्त होतात, त्यामुळे प्रत्येक मोदक वाफवायला ठेवताना पाण्यात बुडवूनच ठेवायचा, त्यामुळे वाफल्यानंतर ते मऊ राहण्यास मदत होते। मोदक वाफवायला ठेवायच्या आधी त्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं आणि नंतरच मोदक वाफवण्यासाठी ठेवले होते। त्यांना फक्त 10 मिनिटं वाफवायचे आणि गॅस बंद करायचा। वाफवल्यानंतर लगेचच मोदक बाहेर काढायचे नाही, त्याची थोडी वाफ जिरू द्यायची आणि नंतरच मोदक बाहेर काढायचे, कारण काय ते फार नाजूक असल्यामुळे तुटण्याची शक्यता असते। तयार आहेत आपल्या आकर्षक मऊसूत असे आंब्याचे उकडीचे मोदक। अशाच गोड गोड रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप विथ आकांक्षा। थँक्यू।